हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल उल्काज क्लासरूम अँड रेसिपीज. आज आपण प्रॅक्टिस सेट फर्स्टला सुरुवात करणार आहोत. तर मग बघा, क्वेश्चन फर्स्ट काय आहे. ड्रॉ लाईन सेगमेंट्स ऑफ द लेन्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. बघा, आपल्याला लाईन सेगमेंट्स ड्रॉ करायच्या आहेत दिलेल्या लेन्थच्या आणि त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करायचे आहेत. आता आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट एक्झाम्पल बघा, 5.3 सेंटीमीटर लेंथ दिलेली आहे. बघा, फर्स्ट आपण लाईन सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात. किती लेंथ दिलेली आहे? 5.3 सेंटीमीटर. मग बघा इथून बघा 5 नंतर 3 छोट्या लाईन्स घ्यायच्या, 1 2 3. बघा, ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. हा झाला आपले लेंथ झाली 5.3 सेंटीमीटर. आता आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. मग बघा, हा कंपास घ्यायचा. या कंपासमध्ये तुम्ही ही जी लाईन सेगमेंट आहे त्याचं हाफपेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. हाफपेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरी चालतं, थोडंसंच घ्यायचं. आपण एवढं घेऊयात. मग इथून वरती एक आणि खाली एक चाप मारायचा. तसंच इथल्या या पॉईंटवरून यावरती बघा, आपण दोन्ही पॉईंट्सवरून चाप मारून घेतलेले आहेत. आता ही आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. बघा, याला तुम्ही नाव द्यायचं तुमच्या मनाने कोणतं पण. आणि हा जो पॉईंट आहे, जे 2 इक्वल पार्ट्स झालेले आहेत, त्याला आपण ओ नाव देऊयात. तर बघा, आपली परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 6.7 सेंटीमीटर. आता आपण लाईन सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात. बघा, इथून 6.7 आहे. म्हणजे बघा, 6 नंतर 7 ज्या छोट्या लाईन्स आहेत त्या काउंट करायच्या. 5 6 7. .7 सेंटीमीटर. त्याला तुम्ही नाव द्यायचं. आता याचं हाफपेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि खाली आणि वरती आर्क ड्रॉ करायच्या. आणि हे आपण जॉईंट करून घ्यायचं. याला नाव द्यायचं. यस, मी थर्ड एक्झाम्पल ड्रॉ करून घेतलेलं आहे. हे जे आपण 2 एक्झाम्पल्स ड्रॉ केलेले आहेत तीच प्रोसिजर फॉलो करून हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. आता आपण क्वेश्चन 2 पाहणार आहोत. बघा, क्वेश्चन 2 काय दिलेला आहे. ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स. आता बघा, आपल्याला अँगल्स दिलेले आहेत, त्याचे आपल्याला अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे. बघा, फर्स्ट आपल्याला 105 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेते. आता आपण 105 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. बघा, हे 90 डिग्रीपेक्षा बिगर नंबर आहे, त्यामुळे बघा 90 डिग्री नंतरच आपण ते मोजायचं आहे. 90 नंतर 100 अँड 100 नंतर हे 5 छोट्या छोट्या लाईन्स, म्हणजे झालं 105. हा अँगल झाला
105 डिग्रीचा. याला तुम्ही नाव द्या कोणतंही. आता आपल्याला अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. बघा, हा जो कंपास आहे यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचा आहे, किती पण घ्यायचं तुमच्या मनाने. आणि या लाईनवर आर्क ड्रॉ करून घ्यायचे आणि यासुद्धा लाईनवर आर्क ड्रॉ करायचा. नंतर यामध्ये तुम्ही कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचा आहे आणखी, आणि हे जे आपण आर्क ड्रॉ केलेले आहेत त्यावरून इथे आर्क ड्रॉ करायचा आहे. आणि याही पॉईंटवरून आर्क ड्रॉ करायचा आहे. बघा, नंतर हे आपल्याला जॉईंट करायचं आहे. बघा झालं. हे जे न्यू पॉईंट्स असतात त्यावरून आपल्याला आर्क ड्रॉ करायचे असतात. याला तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. बघा, नेक्स्ट आपलं सेकंड एक्झाम्पल आहे. 55 डिग्रीचा आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे. फर्स्ट लाईन ड्रॉ करून घ्यायची. नंतर या कोनमापकने आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे. किती 55 डिग्री, इथं 50, नंतर 5 छोट्या लाईन्स. आता आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा जो कंपास आहे त्यामध्ये डिस्टन्स घ्यायचं आणि 2 पॉईंट्स घ्यायचे आहेत आपल्याला. याला नाव द्या EF. आणि हे जे पॉईंट्स आहेत त्याला सुद्धा आपण नाव देऊयात EB. आता आपल्याला हे जे पॉईंट्स आहेत त्यावरून आपल्याला आर्क ड्रॉ करायचे आहे. थर्ड एक्झाम्पल होतं 90 डिग्री. इथे मी 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून त्याचा अँगल बायसेक्टर काढलेला आहे. याच पद्धतीने आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ करून घ्यायचा आहे. थर्ड क्वेश्चन, ड्रॉ अन ॲप्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल अँड राईट अँगल्ड ट्रायंगल. फाइंड द पॉईंट्स ऑफ अ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ ईच ट्रायंगल. वेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. बघा, आपल्याला आता 2 अँगल्स ड्रॉ करायचे आहेत. ॲप्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल आणि राईट अँगल्ड ट्रायंगल, आणि त्यांचे आपल्याला अँगल बायसेक्टर्स ड्रॉ करायचे आहेत आणि त्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आपल्याला दाखवायचा आहे. बघा, मी इथे ॲप्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. तुम्ही 90 डिग्रीच्या अबोव अँगल घेऊन कोणताही अँगल ड्रॉ करू शकता तुम्ही. मग मी इथे ॲप्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. आता आपण अँगल बायसेक्टर्स ड्रॉ करूयात. इथे प्रत्येक आपले जे अँगल्स आहेत या प्रत्येक अँगल्सचे अँगल बायसेक्टर आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत. बघा, प्रोसिजर तर तुम्हाला माहिती आहे, आपण खूप एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचं आणि आर्क ड्रॉ करून घ्यायचे. हीच प्रोसिजर आपण ह्या बाकीचे जे 2 अँगल्स आहेत त्याला सुद्धा फॉलो करून ड्रॉ करून घेणार आहोत. हे डिस्टन्स तुम्ही थोडंसं वाढवलं तरी पण चालतं.
फर्स्ट आपण या 2 लाईन्स ड्रॉ करून घेऊयात. आता आपल्याला या पॉइंट्सचे सुद्धा अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. बघा कन्व्हिनियंट डिस्टन्स घेऊन 2 पॉइंट्स ड्रॉ करायचे. नंतर तुम्ही तेवढंच अंतर ठेवलं तरी चालतं किंवा वाढवलं तरी पण चालतं, किंवा हे जे 2 पॉइंट्स आहेत त्या दोन्ही पॉइंट्सचं अंतर मोजून घेतलं तरी सुद्धा चालतं. बघा आपले 3ही अँगल्सचे अँगल बायसेक्टर ड्रॉ करून झालेले आहेत. आणि बघा हे जे अँगल बायसेक्टर्स आहेत ते आपले एकाच पॉईंटमधून गेलेले आहेत. म्हणजे बघा हा जो पॉईंट असतो त्याला म्हणतात पॉईंट ऑफ अ कॉन्करन्स. आणि ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या 3ही लाईन्स एकाच पॉईंटमधून गेलेल्या आहेत. या आहेत कॉन्करंट लाईन्स. आणि हा जो पॉईंट असतो त्या कॉन्करंट लाईन्सचा त्याला म्हणतात पॉईंट ऑफ अ कॉन्करन्स. त्याला आपण नाव देऊयात ओ. बघा नेक्स्ट आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून त्याचे अँगल बायसेक्टर्स ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. इथे मी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. आता आपण याचे बायसेक्टर काढूयात. तीच प्रोसिजर आहे बघा. इथे मी आर्क ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता हे सगळ्या ज्या लाईन्स आहेत त्या मी जॉईंट करत आहे. बघा ह्या सुद्धा ज्या 3 लाईन्स आहेत त्या आपल्या एकाच पॉईंटमधून गेलेल्या आहेत. म्हणजे हा झाला पॉईंट ऑफ अ कॉन्करन्स. याला नाव द्यायचं पी. आणि इथेही तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता. क्वेश्चन काय विचारला होता, वेअर डू द पॉइंट्स ऑफ अ कॉन्करन्स लाय. तर बघा त्याचा आन्सर काय आहे, या ज्या 3 लाईन्स आहेत म्हणजेच हे आपण बायसेक्टर्स ड्रॉ केलेले आहेत. बघा दीज 3 बायसेक्टर्स पास थ्रू द सेम पॉइंट्स म्हणजेच दे आर कॉन्करंट. म्हणजेच हे कसे आहेत, कॉन्करंट्स आहेत. आणि हा जो पॉइंट आहे त्याला म्हणतात पॉइंट ऑफ अ कॉन्करन्स. 4 क्वेश्चन. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इट्स साइड्स. वेअर डज द पॉइंट ऑफ अ कॉन्करन्स लाय. आपण आता आन्सर पाहूयात. फर्स्ट आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा आहे. बघा मी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेत आहे. 90 डिग्री. साईडची लेंथ आपल्याला तसं काही फिक्स सांगितलेली नाही आहे त्यांनी, आपल्या मनाने किती घ्यायची आहे. आता याला नाव देऊयात आपण याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करायचे आहेत. बघा खूप सोपं आहे. 3ही साइड्स आहेत त्याचा आपल्याला हाफपेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. आपल्याला खाली आणि वरती आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. बघा मी इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करून घेतलेले आहेत. बघा ही 3rd परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे तो सुद्धा ड्रॉ करून झालेला आहे. बघा हे जे
तीनही बायसेक्टर्स आहेत ते एकाच पॉईंटमधून गेलेले आहेत. मग हा जो पॉईंट आहे त्याला आपण नाव देऊयात यम. हा झाला पॉईंट ऑफ अ कॉन्करन्स. हे जे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहेत म्हणजेच याला म्हणतात कॉन्करंट लाईन्स म्हणतात. या ज्या कॉन्करंट लाईन्स आहेत त्या एकाच पॉईंटमधून गेलेल्या आहेत म्हणून याला म्हणायचं असतं पॉईंट ऑफ अ कॉन्करन्स. त्याला आपण यम नाव दिलेलं आहे.